कसे आता गणित एकचा जर विचार केला तर गणित 2 पेक्षा गणित 1 कधीही ईझी आहे. है ना? मॅथ 1 एंड मॅथ 2 कोणता ईझी आहे त्यातला? त्यामुळे ईझी सब्जेक्ट कोणता आहे? मॅथ 1 ऑब्व्हियसली मॅथ 1च आहे. तर मॅथ 1 मधला जे प्रकरण आहेत 2 रेषेतील 2 चलातील रेषीय समीकरण 12 मार्कांसाठी प्रकरण आहे. त्यानंतर विचार जर केला अंकगणिती श्रेणी 8 मार्कांसाठी प्रकरण आहे. त्यानंतर विचार जर केला संभाव्यता है ना 8 मार्कांसाठी प्रकरण आहे. त्यानंतर जर आणखी विचार केला तर सांख्यिकी 12 मार्कांसाठी प्रकरण आहे. म्हणजे हे जे सोपे प्रकरण आहेत 12 है ना 8 अशी सोपी प्रकरणं आहेत आणि मार्किंग जास्त आहे. तर हे प्रकरण तुम्ही करून जाऊ शकता म्हणजे तुम्हाला गणित 1 आणि गणित 2 म्हणजे 40 पैकी 40 मार्क मिळणं ही काही कठीण गोष्ट होणार नाही. जर तुम्ही चांगले प्रकरणाला रटले